नमस्कार मित्रांनो, मी पवन देशपांडे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, मागं काही दिवसा पहिले आकृती बंद आला होता आणि बऱ्याच ठिकाणी बऱ्याच पेपरमध्ये सुद्धा वेगवेगळी कात्रण आली होती. त्यानुसार जे आपण पाहत होतो ते असं होतं की सर मंडळ अधिकारी पदाच्या भरपूर साऱ्या जागा रिक्त आहेत. तर मंडळ अधिकारी पदाची जाहिरात येऊ शकते का, असं भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांचे मला प्रश्न विचारले चालले होते की सर नेमकं मंडळ अधिकारीच्या ज्या रिक्त जागा आपण पाहत आहोत आकृतीबंधामध्ये, वेगवेगळ्या पेपरमध्ये, या सगळ्या गोष्टीमध्ये, तर त्यानुसार हे गट क च्या पदाची जाहिरात पडू शकते का. जवळपास मागच्या 3-4 वर्षापासून हे एक गोष्ट आपल्याला नेहमीच पाहायला मिळते. म्हणजे मागची तलाठी भरतीच्या आधी सुद्धा मंडळ अधिकारीच्या रिक्त जागा होत्या, त्याचे सुद्धा त्या ठिकाणी बऱ्याच वेळेस विद्यार्थ्यांकडून असे विचारणा व्हायची की सर खरंच मंडळ अधिकारी पदाची जाहिरात येते का. तर एका शब्दात त्याचं उत्तर सांगायचं झालं तर मित्रांनो, आतापर्यंत मंडळ अधिकारी पदाची जाहिरात कधीही पडली नाही आणि याच्यानंतर देखील मंडळ अधिकारी पदाची जाहिरात कधीच पडणार नाही. का पडणार नाही आणि मग मंडळ अधिकारी पदाच्या रिक्त जागाचा आम्हाला काही फायदा होईल का, या सगळ्या गोष्टीची माहिती तुम्हाला मी थोडक्यात आजच्या सेशनमध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. ओके, आकृतीबंधामध्ये तुम्ही पाहिलं असेल तलाठीच्या जवळपास 12-15 हजार जागा असतील किंवा मंडळ अधिकाऱ्याच्या जवळपास 2,500 पेक्षा जास्त जागा असतील. ह्याची रिक्त पदं आपल्याला मेन्शन केलेली दिसून येतात. एवढी तर आपल्या या जिंदगीमध्ये, या हयातीमध्ये एवढी पदाची जाहिरात तर कधीच पडणार नाही, कारण हायेस्ट जाहिरात मागे 2023 ला पडली होती. त्याच्यानंतर ते डिपार्टमेंट झोपी गेलेलं आहे. आता 3 वर्षापासून आपण वेट करत आहोत की तलाठीची नेमकी जाहिरात कधी पडेल, ती अजूनही पडलेली नाहीये. आणि जर तुम्ही मला एका प्रश्नाचं उत्तर विचारलात की सर आता परत एकदा तलाठीची जाहिरात पडण्याची या ठिकाणी चर्चा चालू झालेली आहे, म्हणजे तलाठी आता एमपीएससी कडून गेलेली आहे, आता एमपीएससीची जाहिरात कधी पडेल किंवा तलाठीची जाहिरात कधी पडेल, तर एका शॉर्टकटमध्ये मी तुम्हाला सांगेन की बाळांनो 4-5 महिने तर मला अजून शक्यता वाटत नाही तलाठीची जाहिरात पडण्याची. ओके, पण सोबतच मी हा पॉइंट मेन्शन करतो, ही जरी निगेटिव्ह गोष्ट असली की अजून 4-5 महिने जाहिरात पडणार नाही किंवा त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त वेळ लागेल, तरी सुद्धा मी तुम्हाला आत्ताच सांगून ठेवेन, गट क मधलं जर सगळ्यात बेस्ट पद कोणतं असेल, मी स्वतः या तलाठी पदावरती 10 वर्ष काम केलं आहे, त्यामुळे मी सांगेन की गट क मधलं सगळ्यात बेस्ट पद, ज्याचा पब्लिक कॉन्टॅक्ट चांगला आहे, ज्याच्या सहीला महत्व आहे, तर ते पद आहे केवळ तलाठी पद. त्यामुळे या पदासाठी कॉम्पिटिशन पण जास्त असते. प्रत्येक विद्यार्थी जे एमपीएससी करतात, राज्यसेवा आणि इव्हन युपीएससी सुद्धा, मागच्या भरतीमध्ये बरेचसे युपीएससीचे ॲस्पायरंट सुद्धा तलाठीची परीक्षा देऊन तलाठी झालेले आहेत. त्यामुळे त्यांच्यामध्ये सुद्धा ही एक क्रेज आहे, म्हणून या पदासाठी कॉम्पिटिशन जास्त आहे. जर ही परीक्षा 4-5 महिने होणार नसेल तरी सुद्धा तुम्ही आत्तापासून त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. जर तुम्ही करत असाल आणि तुमचा प्रॉपर त्या विषयाचा अभ्यास झाला तरच तुमचं सिलेक्शन त्याच्यामध्ये होऊ शकतं. ओके, शॉर्टकटमध्ये आणखी एक माहिती सांगेन तुम्हाला. ज्या पद्धतीने मी हायकोर्ट भरतीला पूर्ण फोकस केलं होतं आणि मागच्या तलाठी भरतीला फोकस केलं होतं, मागच्या तलाठी भरतीमध्ये सर्वाधिक जे सिलेक्शन होते ते आपल्या क्लासचे होते. तुम्ही माझ्या युट्यूबला त्यांचे सगळे फोटो, त्यांचे त्याचबरोबर टेलिग्रामला त्यांचे सगळे फोटो, प्रतिक्रिया सुद्धा पाहू शकता. ओके, यावेळेस सुद्धा अपकमिंग तलाठीमध्ये जास्तीत जास्त सिलेक्शन आणण्यासाठी मी प्रयत्नशील असणार आहे आणि त्यासाठी अगदी बेसिक पासून या बॅचेस माझ्या इथं सुरुवात होणार आहेत येत्या 20 तारखेपासून. ओके, शक्यतो 3 महिने आणि 12 महिने असे 2 टप्प्यामध्ये या बॅचच्या फीस असतील. आणि पवन 15 हा असा कोड असतो, प्रत्येक शिक्षकाचे कोड असतात. पवन 15 हा कोड वापरला तर ह्याच्यामध्ये आणखीन थोडीफार फीस कमी, म्हणजे 529च्या आसपास, याची 1700च्या आसपास फीस जी आहे ती तुम्हाला त्या फीसमध्ये या बॅचेचा ऍक्सेस भेटू शकतो. ओके, तर ज्या विद्यार्थ्याला बेसिक पासून तयारी करायची आहे त्या विद्यार्थ्यांनी नक्कीच हा टेलिग्राम चॅनल जो आहे, या टेलिग्रामला मी लिंक पिन करून ठेवली आहे, त्यावरून तुम्ही बॅचेस जॉईन करू शकता. ओके, चलो बॅक टू द पॉइंट की सर याबद्दलची माहिती थोडक्यात. मंडळ अधिकारी पदाची जाहिरात कधीच पडणार नाही आणि पडू पण शकत नाही. का? कारण मंडळ अधिकारी हे पद हे तलाठीच्या प्रमोशन मधून भरलं जाणारं पद आहे. ओके, तलाठीचं जेव्हा प्रमोशन होतं तेव्हा प्रमोशन होऊन त्यातले सगळे तलाठी जे आहेत ते मंडळ अधिकारी होत असतात. मंडळ अधिकारी म्हणजे सर्कल ऑफिसर, ज्याला बरेचसे जण गिरदावर पण म्हणतात. ओके, गावाकडच्या भाषेमध्ये गिरदावर म्हणलं जातं. तर तलाठी जे आहेत त्यांचं जवळपास 10 वर्षाच्या नंतर, ओके, तलाठीमध्ये परीक्षा असतात दुय्यम आणि अर्हता अशा पद्धतीच्या. त्यात 2 परीक्षा पास झाल्यानंतर एक 8 ते 10 वर्षाचा कालखंड, कधी कधी 12 वर्षाचा, कधी कधी 14 वर्षाचा कालखंड पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला त्याचं मंडळ अधिकारी पदी प्रमोशन भेटत असतं. हे जो मंडळ अधिकारी आहे ना, हा प्रॉपरली काम काय करतो तर बऱ्याच ठिकाणचे पंचनामे,
तलाठीचे सगळे फेरफार मंजूर करणं, बाकी या ठिकाणी तलाठी आणि तहसीलदार यांच्यामधला जो दुवा आहे याचं काम मंडळ अधिकाऱ्याचं असतं. असे प्रश्न पण आलेले असतात की तलाठ्यावर सर्वप्रथम नियंत्रण कोणाचं असतं, तर ते मंडळ अधिकाऱ्याचं, किंवा तलाठी हा आपल्या सगळ्या गोष्टी किंवा त्याचं जे काही दप्तर आहे हे कोणाला दाखवत असतो, देत असतो, तर ते मंडळ अधिकाऱ्याला दाखवणं असतं. त्यामुळे प्रश्न पण आलेला असतो परीक्षेला की तलाठ्यावरती नजीकचं नियंत्रण कोणाचं असतं किंवा तलाठी आणि तहसीलदार मधला दुवा कोण असतो, तर तो असतो मंडळ अधिकारी. त्यामुळे मंडळ अधिकारी पदी काम करण्यासाठी तुम्हाला ग्राउंड लेवलचं संपूर्ण माहिती असणं अपेक्षित असतं. त्यामुळं याची कधीही जाहिरात येत नाही. हे केवळ आणि केवळ याच्यातून होणारं प्रमोशननं भरलं जाणारं पद आहे. मग जेव्हा मंडळ अधिकारी होता तुम्ही, मंडळ अधिकारीचं सुद्धा प्रमोशन जे आहे त्यातल्या प्रमोशन हे नायब तहसीलदार पदी होत असतं. ओके, नायब तहसीलदारच्या जागा हे एमपीएससी मधून भरल्या जातात आणि काही जागा ज्या आहेत ह्या डिपार्टमेंटल असतात. ओके, काही जागा डिपार्टमेंटल असतात. त्या डिपार्टमेंटल जागा या मंडळ अधिकाऱ्यांनी लिपिक पदातून जे झालेले असतात प्रमोशन त्याच्यातून नायब तहसीलदार काही होत असलेले पाहायला मिळतात. म्हणजे तलाठीचं प्रमोशन मंडळ अधिकारी, मंडळ अधिकारीचं प्रमोशन नायब तहसीलदार आणि नायब तहसीलदारचं प्रमोशन तहसीलदारपदी. जर तुम्ही यंग एज मध्ये लागला असाल, म्हणजे 24-25 वर्षी जर ॲज अ तलाठी म्हणून लागला असाल, तर तुम्ही तहसीलदार पर्यंत तुमचं प्रमोशन जे आहे ते प्रमोशन रिटायरमेंटच्या शेवटपर्यंत जात असतं. ओके, तर हे प्रमोशन न भरलं जाणार पद आहे. त्यामुळे इथं कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी जाहिरात जी आहे ती जाहिरात निघत नाही आणि निघणार पण नाही. ओके, तर हे सोपा प्रश्न कळला सगळ्यांना की सर मंडळ अधिकारी पदाची भरती होते का, तर याचं उत्तर साध्या सोप्या भाषेत आहे नाही, 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 नो, नेव्हर, कधीच नाही होत. ओके, तर ही गोष्ट सगळ्यांनी माहिती ठेवा. आणि सर मग ठीक आहे होत नाही, मग ह्या रिक्त पदाचा आम्हाला फायदा काय? करेक्ट आहे. तर एक लक्षात ठेवा, जेव्हा हे तलाठी सगळे जे आहेत, मी बऱ्याच वेळेस दाखवत असतो माझ्यासोबत असलेले तलाठी जे प्रमोशन होतं मंडळ अधिकारीपदी ते दाखवत असतो. जेव्हा हा तलाठी मंडळ अधिकारी होतो तेव्हा ह्या तलाठ्याची जी जागा आहे ही जागा रिक्त होते. ओके, म्हणजे थोडक्यात हे मंडळ अधिकारी जे होतात ना ते मंडळ अधिकारी झाल्यामुळे तलाठीच्या जागा रिक्त होतात. मग जागा रिक्त झाली की मग त्या ठिकाणी काय होते, तलाठीची जी जाहिरात आहे ती जाहिरात निघत असते. त्यामुळं आपल्याला हा फायदाच होतो की मंडळ अधिकारीच्या जागा भरल्या गेल्या की आपल्याला रिक्त पदं जे आहेत तलाठीची, ते रिक्त पदांची संख्या वाढते आणि तिथं जी आहे ती भरती होत असलेली दिसून येते. ओके, एकंदरीत 1700 पदाची जाहिरात येणार असं म्हणलं चाललंय तलाठी भरतीमध्ये. तर मला असं वाटतं की ही भरती कदाचित 2500 पेक्षा जास्त पदांची असू शकते. प्रॉपर व्यवस्थित तयारी करा. लवकर जर जाहिरात पडली तर तुमचं सिलेक्शन झालं पाहिजे. त्यासाठी तुम्हाला आतापासूनच मेहनत घेणं गरजेचं असेल. ओके, चलो, तर मी संपूर्ण माहिती तुम्हाला इथं सांगितली. अजून जर काही माहिती असेल तर नक्कीच तुम्हाला मी सांगेन, शेअर पण करेन. हा टेलिग्राम ग्रुप जॉईन करायला विसरू नका. आणि सोबतच आणखी एक आहे टेलिग्राम एमपीएससी बाय पवन देशपांडे, तो स्पेशल तलाठीसाठी डेडिकेटेड आहे. एमपीएससी बाय पवन देशपांडे सर्च करा, तिथे तुम्हाला भेटेल. आणि या टेलिग्राममध्ये पिन केलेल्या लिंक जे असतात त्या पिन केलेल्या लिंकवरून तुम्ही डायरेक्ट ऍडमिशन घेऊ शकता. ओके, चलो डन. ठीक आहे, तर अजून जर काही डाऊट्स असतील तर ते डाऊट्स नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. आपण नेक्स्ट लेक्चरला ते डाऊट्स क्लिअर करण्याचा प्रयत्न करू. ओके, चलो, थँक्यू, टेक केअर, बाय बाय.